म्हणजे काम नाही असं म्हणण्यापेक्षा मी त्या बाबतीत खूप भिडस्त आहे आणि सगळेच आपले मित्र आहेत. समजा एखाद्या निर्मात्याने मला सांगितलं रे मी जरा अडचणीत आहे, तुझे पैसे मी नंतर देतो असं तो म्हणायच्या आधी मी म्हणतो माझे नंतर दे रे तू, माझ्या पैशांचं तू टेन्शन घेऊ नकोस असं मी अनेक वेळा म्हणतो. त्यामुळे माझ्याकडे माझी अजूनही अनेक येणी अजून यायची आहेत, खूप येणी यायची. आणि तेव्हा माझी खूप चांगली नोकरी होती, चांगली पोस्ट होती आणि मी तिकडे 17 वर्ष नोकरी केली. म्हणजे आत्ता मी नोकरी सोडली 1 वर्ष आधी आणि माझी केटरिंग कंपनी सुरू केली. पण मी 17 वर्ष तिकडे नोकरी केली तेव्हा सॅलरी खूप चांगली होती. आणि वेन यू आर कम्प्लिटली अवेअर ना की ही वस्तुस्थितीची जाणीव असते आपल्याला, तेव्हा आपल्याला त्रास नाही होत. यू आर टोटली अवेअर की ठीक आहे हा स्ट्रगल करतोय, माझी नोकरी आहे, तर तेव्हा आम्ही एकमेकांना खूप सपोर्ट केला होता. तेव्हा तसं फायनान्शियली आम्हाला जाणवायचं की ठीक आहे थोडंसं स्ट्रेच करायला लागतंय, पण त्रास नाही झाला त्याचा. त्रास नाही झाला कारण हिची नोकरी होती. आणि मुळात गरजा आपण कशा वाढवू तशा असतात. म्हणजे आम्ही दोघं आणि माझी लहान मुलगी आमच्या तिघांचं म्हणणं हे एकच आहे की गरजा आपण किती वाढवणं त्याच्यावरती त्या अपुऱ्यात पडणार आहेत आपल्याला. त्यामुळे आज जे आहे हे आहे, असं करायचं, हे जेवायचं, हे खायचं, हा सिनेमा बघायचा, इथे फिरायला जायचं, विषय संपला. अजून काय करण्याची इच्छा आहे पुढे? वेल नेक्स्ट मला आणि पुष्करला एक रेस्टॉरंट उघडायची आहे. आम्हाला दोघांनाही मराठी जेवणाबद्दल खूप आदर आहे. पण तुला मी हिच्या जेवणाची गंमत सांगतो. पहिल्यांदा जेव्हा तिने उकडीचे मोदक केले ना आणि तिने माझ्यासमोर आणले, चवीला डोळे बंद करून खाशील सेम उकडीचे मोदक चवीला, पण डोळे उघडून बघशील ना तर उकडीचे पॅटीस होते. काही मोदक असे शेंड्या जाग्याच्या मोदकांच्या अशा होत्या. पण महत्वाचा मुद्दा आत्ता आहे. त्यानंतर ते एकच वर्ष होतं की जेव्हा तिचे उकडीचे मोदकांसारखी दिसत नव्हते, चवीला लागत होते. कारण पाकळ्या काढायची तेव्हा सवयच नव्हती ना, कधीच केलेलं नाहीत ना. ती उकड काढा, ते हे करा, त्या पाकळ्या काढा, हे कधीच केलेलं नाही. पण मी अत्यंत अभिमानाने सांगेन की आज तिचे उकडीचे मोदक तुम्ही बघा आणि कोणाला इतक्या छान पाकळ्या काढता येतील. हे बघ आता हा मोदक बघ, किती सुंदर मोदक. आणि बघा आम्ही किती भाग्यवान की ही माऊली आज आमच्यासाठी मोदक घेऊन आलेली आहे. मग तुमची तीच इच्छा आहे भविष्यात हे करण्याची? हो हो, पूर्ण सपोर्ट करा. बरं त्यांनी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? 2-3 गोष्टी आहेत. जे तो उत्तम आहे त्याच्याबद्दल आम्ही जसं तो आहे मला खूप आवडतो, पण इफ गिव्हन अ चान्स, एकतर हा प्रत्येक पार्टीला जातो आणि जगन मित्र आहे ना, सगळे बोलवतात म्हणून तो जातो, पहिला पोचतो आणि शेवटी निघतो. तर मी त्याला म्हणते अरे तुझ्याकडे किल्ली असते का त्या हॉलची की तूच शेवटचा लॉक करून घरी यायला पाहिजे. म्हणजे आमच्याबरोबर जी वेळ आहे, जसं माझी मुलगी, मी त्याला म्हणते तुला तिचं कन्यादान होईल आणि तुला कळणार नाही, म्हणजे इतकं तू थोडं येत जा घरी असं. ते ही नीड्स टू स्पेंड मोर टाईम विथ अस. मला अशी खूप इच्छा आहे की त्यांनी साऊथची फिल्म करायला पाहिजे. बिकॉज जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा त्याची खूप जाडी मिशी होती अँड लोक मला म्हणायचे की अरे तेरा हस्बंड कमल हसन जैसा दिखता है. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना, म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतो आता मला कळ, तुम्ही 2 दाते बनू हे संकेत आणि हे असतात बाहेर तुमची